आपण त्याच्यासाठी घेतली बाजरीची भाकर आणि गुळ पण आलेला आहे गाईज. आणि हे बघा गाईज, हे गावरान तूप आहे. मस्त पैकी गाईज आपण आता बनवणार आहे गुळाचा काला. तर तुम्ही जुडून राहा गाईज, तुम्हाला तर मी दाखवतच राहील. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे ब्लॉगचा दिवस 30वा. आणि गाईज आज आपण जातोय ऑफिसला. आणि आज आपल्या राहत्यामध्ये पूर्णपणे शांतता आहे. आणि आपल्याला ऑफिसला जाऊन गाईज काम न करायचंय, पण आपल्याला काही रील्स वगैरे शूट करायचे आहे. आणि गाईज तुम्ही जुडून राहा. आजच्या दिवसभरात ज्या नवीन नवीन गोष्टी घडतील त्या मी नक्कीच तुम्हाला दाखवेल गाईज. तर गाईज आपण आलोय राहत्यामध्ये आणि राहता संपूर्ण बंद आहे. त्याचं कारण मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये गाईज. कारण आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार साहेब यांचं अत्यंत दुर्दैवी निधन झालं. आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून सगळ्या आपल्या राहत्याकरांनी निर्णय घेतला गाईज की आज पूर्णपणे सगळं बंद ठेवायचं. गाईज आम्ही पण त्यांना श्रद्धांजली व्हायला आणि आज राहत्यानी पूर्ण बंद ठेवून श्रद्धांजली व्हायला. खरंच गाईज माणूस म्हणून खूप चांगला होता, धडाडी कार्यकर्ता होता. राजकारणामध्ये तर सगळेच लोक असतात गाईज, पण हा माणूस जरा वेगळा होता. आणि तेच ते अजित पवार साहेब. बघा त्यांची ती स्माईल, त्यांचा तो रुतबा, आणि तो आता कधीच बघायला मिळणार नाही गाईज. त्यामुळे आपल्या राहत्याने निर्णय घेतलाय की पूर्णपणे कडकडीत बंद. आणि गाईज तुम्ही जुळून राहा, आज जे ज्या गोष्टी घडतील गाईज मी त्या तुम्हाला नक्की सांगाल. तर गाईज आपल्याला आज बनवायचा आहे गुळाचा काला. आणि गुळाचा काला खायचा कोणाला होता? एका पोराला. मग या पोराला खायचा म्हटलं, मग हा पोरगा म्हणे सर मला पण द्या, आणि ही पोरगी पण म्हणे आम्हाला पण द्या सर. मग असे सगळेच म्हटले. म्हणून गाईज आपण बघा मस्त पैकी ओरिजिनल गावरान तूप, जे की घरी बनवलेले गाईज, ते आपण गावरान तूप मस्त गरम करतोय. बंद कर, काढून घेतल्याने पेपरने. तर गाईज चला आपण मस्त पैकी गावरान तुपाचा जो गुळाचा काला आहे घरगुती पद्धतीने बनवू गाईज. तर बघा गाईज आपण त्याच्यासाठी घेतली बाजरीची भाकर आणि गुळ पण आलेला आहे गाईज. गरम तूप वर नाही ना. आणि हे बघा गाईज, हे गावरान तूप आहे. मस्त पैकी गाईज आपण आता बनवणार आहे गुळाचा काला. तर तुम्ही जुडून राहा गाईज, तुम्हाला तर मी दाखवतच राहील. लय मजा येणार आहे सर. गाईज आता मस्त पैकी आपण बाजरीची भाकर चुरलेली आहे. आणि आता आपण टाकतोय त्याच्यामध्ये गावरान तूप. हे बघा गाईज, एकदम ओरिजिनल गावरान तूप आहे. आणि गावरान तुपाचा गुळाचा काला म्हणजे आ हा 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 हा. झूम कर बर करू. तर गाईज तुम्ही बघू शकतात मस्त पैकी गाईज माझ्याच तोंडाला पाणी सुटतंय. आणि त्याच्यामध्ये टाकतोय गाईज आपण हा गुळ. तर गाईज आज आम्ही डब्बा नव्हता आणला मी. त्याचं कारण असं होतं गाईज की आम्हाला आज बनवायचा होता गुळाचा काला. आणि आमचं बऱ्याच दिवसाचं चालू होतं गाईज, बरोबर ना अमोल? आपलं खूप दिवसाचं चाललं होतं. मस्त दिसतोय. हम्म? मस्त दिसतोय. तर आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. तर प्लॅन चेंज झाला गाईज. तर पुराणा आम्हाला, म्हणून आता आम्ही याला अमोल तुला माहितीये का मलिदा पण म्हणतो. हा मध्ये म्हणतात. हा गावरान तुपाचा मलिदा जर खाल्ला ना तर कधीच काही अडचण येत नाही. गाईज अजून थोडंसं तूप टाकू आपण. बघा जेवढं गावरान तूप टाकू ना आपण तेवढं क्वालिटी होतं गाईज. मी रात्री अर्धा भाकरीचा केला होता बरं का घरी एकट्याने. तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हटलं आमल्या मागं पण म्हटलं आता त्यामध्ये राहूनच गेलं आपल्याकडे. म्हटलं आज करूनच खाऊ घालू आम्हाला पण. कारण काय गाईज माहितीये का, कधी कोणाचं काय होईल माहित नाही आपल्याला. आमल्याचं कधी काय होईल, माझं कधी काय होईल, कुणाचं काय प्लॅन आहे किंवा कुणाचं काय आहे. आपलं तर मग छोटी आहे टच. त्याच्यामुळे गाईज जे काही आपले छोटे मोठ्या गोष्टी त्या नक्कीच आपण गाईज केल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि काही नाही यार आयुष्यामध्ये. हा हा हा, कसं झालं आता क्वालिटी काहीच एक मस्त लाडू बनवू आपण. तरी मला शीतल म्हणली बरं का थोडं तूप जास्त दिलंय. जास्त तुपाशिवाय मजा नाही तरी.
पाकिस्तान लोक काय म्हणते ती क्वालिटी विषय विषय पाचशे दाल बाटी शोरमा आपलं सॉरी गुलका खाला ही मजा आली बरोबर ये ना मजा आम्ही गेलो सगळ्यांना बोलू आम्ही जर खायला लागलो ना चला खुशी ते नितीन सर ते बोला श्रद्धा धर गणेश धर कल खेल में हम हो न हो कसं काय झालं गावरान तू एक नंबर असं चांगला झाला ना ब्लॉग मध्ये गेला मला कल खेल में हम हो न हो त्याच्यामुळे खाऊन घ्या मजा करून घ्या काही सदा सोमेश आजा भाई आजा असा पदार्थ लय रेअरली खाल्ला असं आपण कारण गुळाचा काला तर खाल्ला आपण ह्याच्या आधी पण आपल्याकडे गावरान तूप नव्हतं त्याची परिस्थिती नव्हती आपली आमची तरी नव्हती हो. हे थांबल्या कोणी जर हुकलं तर मला म्हणू नका बरं का मी परत नाही म्हणा किरण तू खाता का कॅमेरा धर पवन धर आम्ही जातो ना डायरेक्ट पुढे गणेश कस लागला रे अरे हो प्रतीक सर हो प्रतीक सर हा हा जेवण नव्हतं दुपारी हा बस दुपारी बिर्याणी खाल्लो मस्त ठीक आहे बघ आता आपल्याला घ्यायचे इंटरव्ह्यू त्यासाठी आपल्याला बनावं लागेल कोर्स कारण आपल्याला नुसतं लोकांना घेऊन फायदा नाही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना 15 दिवसाचं सेशन्स पण द्यावं लागेल आणि कंपल्सरी द्यायचं नंतर असाइनमेंट पेपर पण बनवायचं मस्त प्रिंटेड बनवून घेऊ मस्त त्यांना MCQ फॉर्मॅटमध्ये देऊ म्हणजे असं नाही की त्यांना ते रायटिंग करावं लागलं फक्त टिक करायची एक 30 ते 40 क्वेश्चन म्हणजे प्रीमिक्सचे गाईज तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात कामयाब व्हायचं असेल ना तर तुम्हाला चुकीचे लोक सोडावे लागतील कारण चुकीची संगत आहे ना माणसाला उद्ध्वस्त करू शकते म्हणून चुकीचे लोक सोडावं लागत सर मी 1 नंबर इंग्लिश शिकलो बरं का आता काय बोलतो मग मला तिकडं बोलून दाखव सर जी कमी आहे अरे 1 नंबर इंग्लिश शिकला यार तू हा मग सर बॉक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये क्लास लावले होते आपण तर आता मला परत वाटून दाखव सर कमी आहे गाईज आपल्याकडे आलाय प्रथमेश हायकर हाय तर बघा गाईज हा प्रथमेश आहे तर एकदम जेन्युअनली म्हणजे आम्ही माधव सलूनला जातो तिथं काम करतो आणि काहीच त्याचे स्वप्न फार मोठे आहे तो माझ्याकडे आज त्याच्यासाठी चालला की सर मला त्यांनी काही क्वेश्चन्स पण लिहून आणले त्याला त्याच्या आयुष्यामध्ये ग्रोथ पाहिजे आणि तो माझ्याकडे आला मी नक्कीच त्याला जेन्युअनली हेल्प करणार आहे काहीच मदत करणार आहे माइंडसेटसाठी काहीच त्याचं एज किती प्रथमेश तुझं 24 रनिंग मध्ये काहीच तो विचार करतोय स्वप्न मोठे बघतोय घरची परिस्थिती अशी वडील परमनंट नाहीये पगाराचे पैशाचे वांदे आईला पॅरालिसिस झालेला आहे आणि या सिच्युएशन मध्ये हा पोऱ्या स्वप्न बघतोय नक्कीच प्रथमेश तुझे स्वप्न पूर्ण होतील आणि तयारी जर ठेवली तर काहीच अवघड नाही तर काहीच मी त्याच्याशी बोलतो तुम्ही नक्की आपल्या व्लॉगला जोडून राहा तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असेल तर माझ्याशी कनेक्ट राहा आणि माझे व्लॉग बघत राहा गाईज तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळेल त्याच्यातनं तर गाईज आता आम्ही चाललो आमचं लास्ट काम करण्यासाठी ते म्हणजे रील शूटला तर गाईज जोडून राहा आणि आजच्या ब्लॉग मध्ये मजा आली असेल गाईज तुम्हाला कारण आम्ही आज बनवला होता गुळाचा काला तो पण आपल्या घरगुती पद्धतीने तर गाईज आता आम्ही जातो रील शूट करण्यासाठी पवन पण आहे सोबत तर चला गाईज जोडून राहा लोक म्हणतात नशीब लागतं पण मला वाटतं बापाच्या घामाची किंमत कळायला पोराच्या अंगात रग नाही तर धग असावी लागते आणि ज्या दिवशी ती धग येईल ना त्या दिवशी घरातली गरिबी आपोआप जळून जाईल बरं का आईच्या औषधांच्या बिलापेक्षा मित्राच्या पार्टीचं बिल जर जास्त होत असेल तर समजून जा मित्रा संपलाय बरं का तू